आज आपण इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील चंपकला शाबासकी मिळाली हा धडा कथाच्या माध्यमातून पाहूया. चंपक डोंगरगावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. तो शहरात शिकायला मामाकडे गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेकडे परवानगी मिळवली. मामांनी मदत केली. चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडायला लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली. केळी खाऊन साल सडकेवर टाकली. मागून आलेले आजोबा सालींवरून घसरले. पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला. आजोबांना बाजूला नेऊन बसविले. पाणी दिले. चूक मुलांनी केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. आजोबांनी शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची गाडी कचरा नेऊ लागली. सडक साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला. पाहिलेत मुलांनो, चंपकने आजोबांची मदत केली. त्यांना केळीच्या सालींवरून पडताना सावरले. केळीच्या गाड्याजवळ एक कचराकुंडी ठेवून स्वच्छतेचा एक नवीन आदर्श लोकांसमोर ठेवला. याप्रमाणे तुम्ही सुद्धा वडीलधाऱ्या माणसांची काळजी घेतली पाहिजेत. त्यांची मदत केली पाहिजे. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत. फळांच्या साली कचराकुंडीत टाकल्या पाहिजेत. चंपकला शाबासकी मिळाली. चंपकला शाबासकी मिळाली या धड्याचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. चंपक कोणत्या गावी राहायचा? उत्तर: चंपक डोंगरगावी राहायचा. 2. चंपकचे सुरेश मामा कोठे राहायचे? उत्तर: चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. 3. चंपक शिकायला कोणाकडे गेला? उत्तर: चंपक शिकायला मामाकडे गेला. 4. नगरपालिकेची परवानगी कोणी मिळवली? उत्तर: नगरपालिकेची परवानगी चंपकने मिळवली. 5. चंपकने नगरपालिकेची परवानगी का मिळवली? उत्तर: केळीची गाडी लावण्यासाठी चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. 6. चंपकने केळीची गाडी कोठे उभी केली? उत्तर: चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. 7. गाडीवरची केळी लोकांना का आवडू लागली? उत्तर: केळी पिवळी धमक व गोड असल्याने गाडीवरची केळी लोकांना आवडू लागली. 8. मुलाने केळीची साल कोठे टाकली? उत्तर: मुलाने केळीची साल सडकेवर टाकली. 9. सालीवरून कोण घसरले? उत्तर: सालीवरून आजोबा घसरले. 10. चंपकने आजोबाची माफी का मागितली? उत्तर: सडकेवर मुलाने साल टाकल्याने त्यावरून आजोबा घसरले. त्यामुळे चूक आपलीच समजून चंपकने आजोबाची माफी मागितली. 11. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी का ठेवली? उत्तर: केळीच्या साली टाकण्यासाठी चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. 12. कचराकुंडीत कचरा कोण नेऊ लागले? उत्तर: नगरपालिकेची गाडी कचरा नेऊ लागली. प्रश्न 2. 1-2 शब्दात उत्तरे लिहा. 1. चंपकच्या गावाचे नाव डोंगरगाव. 2. केळ्यांचे विशेष पिवळी धमक गोड. 3. जिची परवानगी मिळवली ती नगरपालिका. 4. सालीवरून घसरलेले आजोबा. 5. आजोबांनी चंपकला दिली शाबासकी. प्रश्न 3. समान अर्थाचे शब्द लिहा. गाव,
ग्राम, खेडे, खेडेगाव. 2. शहर, नगर, पूर. 3. परवानगी, संमती, मान्यता. 4. सडक, रस्ता, पथ, मार्ग. 5. पाणी, जल, उदक, जीवन. 6. बाग, बगीचा, उद्यान. प्रश्न 4. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. 1. गाव, शहर. 2. मोठा, छोटा. 3. गोड, कडू. 4. चूक, बरोबर. 5. सुंदर, कुरूप. 6. आवडणे, नावडणे. प्रश्न 5. अनेक लिहा. एक गाव, अनेक गावे. एक शहर, अनेक शहरे. एक काम, अनेक कामे. एक केळे, अनेक केळी. एक बाग, अनेक बागा. एक गाडी, अनेक गाड्या. एक सडक, अनेक सडका. एक चूक, अनेक चुका. एक परवानगी, अनेक परवानग्या. प्रश्न 6. गावची साफसफाई कोण करते त्याची माहिती मिळवा. उत्तर: ग्रामपंचायतीची सफाई कामगार गावाची साफसफाई करतात. त्याचबरोबर गावकरीही गावात एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबवतात. चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.